दरम्यान एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी हाती येते। माणिकराव कोकाटेंच्या हायकोर्टातील याचिकेवर शुक्रवारी सुनावणी होणार आहे। निर्णय होत नाही तोवर कोकाटेंना दिलासा की अटक हा प्रश्न मात्र या निमित्तानं कायम आहे। तेव्हा आता या सगळ्या पार्श्वभूमीवर काय नेमका पुढे निर्णय होतोय, अटकेची टांगती तलवार आता कोकाटेंवर कायम असताना त्यांच्या याचिकेवर शुक्रवारी हायकोर्टामध्ये सुनावणी होणार आहे। निर्णय येत नाही तोवर कोकाटेंना दिलासा मिळणार की त्यांना अटक होणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। दरम्यान प्रकृती अस्वास्थ्याचं कारण देत सध्या माणिकराव कोकाटे हे आता रुग्णालयामध्ये दाखल झालेले आहेत। क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटेंवर सदनिका लाटल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। या सगळ्या प्रकरणी कोर्टामध्ये देखील सुनावणी पार पडण्यात आलेली होती आणि त्यानंतर आता कोर्टाने त्यांना अटक करण्याचे आदेश दिलेले आहेत। त्यामुळे कोकाटेंवर कोणत्याही क्षणी अटकेची कारवाई होण्याची शक्यता असताना त्यांनी या सगळ्या कारवाईविरोधात उच्च न्यायालयाचं दार ठोठावलेलं होतं। उच्च न्यायालयामध्ये गेल्यानंतर आता त्यावर सुनावणी जी पार पडणार आहे ती शुक्रवारी। याबद्दलचे अपडेट जाणून घ्यात कोर्टासंबंधीचे सचिन काड आपल्यासोबत आहे। सचिन, शुक्रवारी सुनावणी होणार असल्याचं समजतंय, मात्र या क्षणी एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतोय तो म्हणजे निर्णय येत नाही तोवर कोकाटेंना दिलासा मिळणार की अटक होणार? बघा, या प्रकरणी कोकाटे यांना कोणताही दिलासा मिळालेला नाही। अटकेची टांगती तलवार ही त्यांच्यावरती कायम आहे। मात्र या प्रकरणाची तातडीने सुनावणी घेण्याची त्यांच्या वकिलांची मागणी होती आणि ती मागणी मान्य करत उच्च न्यायालयाने शुक्रवारी या संपूर्ण प्रकरणाची सुनावणी ठेवलेली आहे। माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात याआधीच अटक वॉरंट जो आहे तो कोर्टाकडून जारी करण्यात आलेला आहे। त्यासोबतच त्यांना 2 वर्षाची शिक्षा देखील सत्र न्यायालयाने कायम ठेवलेली आहे आणि त्या विरोधातच कोकाटेंनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका केलेली आहे। याचिकेची तातडीची सुनावणी घेण्याची त्यांची खत्र मागणी होती आणि ती मागणी मान्य करत आता शुक्रवारी या प्रकरणाची सुनावणी ठेवलेली आहे। 2 दिवस हे कोकाटेंकडे आहेत, मात्र अटकेची टांगती तलवार यांच्यावर कायम आहे। आता शुक्रवारच्या सुनावणीत बघावं लागेल की काय होतं तो। नक्कीच सचिन, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। तेव्हा आता माणिकराव कोकाटेंच्या हायकोर्टातील याचिकेवर शुक्रवारी सुनावणी पार पडणार आहे तोवर त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार ही कायम आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।